तानाजी सावंत फक्त 3,000 मतांनी विधानसभा जिंकल्यानंतर मंत्रीपद गेलं आणि ते पुन्हा वर्षभर मतदारसंघाकडे फिरकलेच नाहीत। या काळात ते ना अधिवेशनात गेले ना कधी लोकांची कामं करताना दिसले। अशातच त्यांना धक्के हे घरातूनच बसायला लागले आणि त्यांचे भाऊच त्यांच्यापासून वेगळे झाले। या सगळ्या गोष्टींना तोंड देत असलेल्या तानाजी सावंतांनी पुणे महापालिकेची निवडणूक लागल्यावर मुलाला निवडणुकीत उतरवलं आणि भाजपने त्यांचा दारुण पराभव केला। खरं तर मुलाची फिल्डिंग ही आधी भाजपकडूनच लावली जात होती, कारण तो भाग भाजपचा बालेकिल्ला मानला जातो आणि तिकीट न भेटल्यानंतर शिवसेनेकडूनच मुलाने ही निवडणूक लढवली। पुण्यातल्या पराभव जिव्हारी लागल्यानंतर तानाजी सावंतांनी आता धाराशिव जिल्हा परिषदेचं मिशन हाती घेतलंय आणि मोर्चे बांधणी सुद्धा सुरू केली आहे। पण तिथेही त्यांना अडचणीत आणलंय ते खुद्द त्यांच्या पुतण्यानेच। एकेकाळी तानाजी सावंतांसाठी अख्ख्या धाराशिवमध्ये फिल्डिंग लावणाऱ्या पुतण्यानेच यावेळी चुलत्याला कसं खिंडीत गाठलंय आणि तानाजी सावंतांचे समीकरण का बिघडायला लागलेत तेच मी या व्हिडिओतून सांगणार आहे। तानाजी सावंत कामापेक्षा वादग्रस्त वक्तव्याने चर्चेत राहणारा नेता। सावंत कुटुंब कायम एक मानलं जायचं आणि कुणावर कारखान्याची तर कुणावर शैक्षणिक संस्थांची जबाबदारी होती। मूळ सोलापूर जिल्ह्यातल्या तानाजी सावंतांनी राजकीय जम हा धाराशिव जिल्ह्यातल्या भूम परंड्यात बसवलाय, तर त्यांचं सगळं साम्राज्य म्हणजे शिक्षण संस्था आणि उद्योग हे पुण्यात आहेत। त्यांचे भाऊ आजही सोलापूर जिल्ह्यातल्या स्थानिक राजकारणात सक्रिय आहेत। तानाजी सावंतांचे भाऊ शिवाजी सावंत यांनी जाहीर व्यासपीठावरून मान्य केलं की आमच्या कुटुंबात वितुष्ट आलंय आणि मी भाजपात जायचा निर्णय घेतलाय, पण तानाजी सावंत हे काय माझा प्रवेश होऊ देत नाहीयेत। एवढं असूनही शिवाजी सावंतांच्या मुलाला भाजपने माढा तालुक्यातल्या माने गावातून जिल्हा परिषदेचं तिकीट देऊन टाकलं। महापालिकेच्या आधी ज्या नगर परिषदेच्या निवडणुका झाल्या त्यातही तानाजी सावंतांच्या विरोधात मतदारसंघातले सगळे विरोधक एकवटले आणि अक्षरशः नाकाबंदी करून टाकली। पण तानाजी सावंत या लढतीत काठावर पास झाले आणि आपली प्रतिष्ठा कायम राखली। ही निवडणूक कशीबशी जिंकल्यानंतर पुणे महापालिकेत तानाजी सावंतांनी लक्ष घातलं आणि मुलाला भाजपकडून उतरवण्याची फिल्डिंग लावली। पण स्थानिक समीकरणांमुळे गिरिराज सावंत यांना काय तिकीट मिळू शकलं नाही आणि ते शिवसेनेच्या तिकिटावर लढले। तानाजी सावंतांनी मुलासाठी एवढी फिल्डिंग लावली होती की त्यांचा विजय निश्चित आहे असं वातावरण तयार करून टाकलं। गिरिराज सावंत यांना मराठा समाजानेही पाठिंबा दिला असल्याचं जाहीर केलं गेलं। सकल मराठा समाजाचे प्रतिनिधी निवडणुकीसाठी खास पुण्यात आले आणि गिरिराज सावंत यांच्या मागे उभं राहण्याचं आवाहन केलं। तानाजी सावंत यांनी मराठा समाजातल्या अनेक तरुणांना मदत केली आहे आणि समाजसेवेचं व्रत घेतलंय। त्यांच्या मागे समाजाने उभं राहावं असं आवाहनही पुण्यातल्या निवडणुकीत केलं गेलं। पण प्रत्यक्षात गिरिराज सावंत जिथून लढत होते तिथे अख्खच्या अख्खं पॅनल भाजपचं लागलं आणि तानाजी सावंतांच्या मुलाला कारकिर्दीतला पहिला पराभव पाहावा लागला। या पराभवानंतर तानाजी सावंतांसाठी आता धाराशिवमध्ये पकड ठेवणं हे प्रतिष्ठेचं बनलंय, कारण धाराशिवमध्ये राजकारणात जरी तानाजी सावंत असले तरी कारखान्यासह स्थानिक सगळी यंत्रणा त्यांचे पुतणे धनंजय सावंत हाताळायचे। पण आपल्या पुतण्यासोबतही तानाजी सावंतांचं फार काही जमत नसल्याचं या निवडणुकीत दिसायला लागलंय। धनंजय सावंत यांनी स्थानिक आघाडी जाहीर करत चुलत्यालाच आव्हान दिलंय आणि ते स्वतःचे उमेदवार उतरवणार आहेत। खरं तर धनंजय सावंत हे 2017लाच एकदा झेडपीवर निवडून आलेत आणि ते जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षही राहिलेत। याशिवाय कारखाना ताब्यात असल्यामुळे मतदारसंघातल्या शेतकऱ्यांसोबत त्यांचा जनसंपर्कही चांगला आहे। धनंजय सावंत हे धाराशिव मधून लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक होते आणि तशी त्यांनी तयारीही केली होती। आपल्या कार्यकर्त्यांसह ठाण्यात जाऊन धनंजय सावंत यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली, पण ही जागा राष्ट्रवादीला सुटल्यामुळे त्यांची संधी हुकली। पुढे विधानसभेची निवडणूक आली तेव्हा धनंजय सावंत यांनी कळंब मतदारसंघातून शिवसेना उबाठाचे कैलास पाटील यांच्या विरोधात लढण्याची पुरेपूर तयारी केली। मात्र काकांनी आपल्यासाठी म्हणावा तसा जोर लावला नाही याची खदखद त्यांच्या मनात राहिली। सतत डावलणं, चुलत्याने स्वतःच्या मुलांना पुढे करणं पण आपल्याला मागे ठेवणं या सगळ्यांचा उद्रेक झाला आणि धनंजय सावंत यांनी बंडाचं निशाण फडकावलं। सख्ख्या भावांनीच आधी राजकीय फारकत घेऊन तानाजी सावंतांची साथ सोडली
आणि भाजप प्रवेशाची तयारीही केली आहे। शिवाजी सावंत हे सध्या भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी अक्षरशः वेटिंगवर आहेत, पण त्यांच्याच मुलाला मात्र माढा तालुक्यातून तिकीट भेटलंय आणि पुण्यातल्या पराभवाने खचलेले तानाजी सावंत खिंडीत सापडलेत। खरं तर विधानसभेत प्रचंड कमी मतांनी विजयी झाल्यानंतर तानाजी सावंत यांना विजयी झालेलं असूनही निकाल फार जिव्हारी लागला होता आणि त्यात मंत्रिपदही गेलं होतं। शिवसेना फुटण्यापूर्वी आपण कित्येक बैठका केल्याचा दावा करणाऱ्या तानाजी सावंतांनी अक्षरशः कॅबिनेटमधून वगळलं गेलं होतं। तेच तानाजी सावंत आता विधानसभेनंतर वर्ष झालं तरीही आता कौटुंबिक स्तरावरच चक्रव्यूहात अडकलेत। धनंजय सावंत यांना या आधीही झेडपीवर संधी मिळालेली आहे आणि त्यावेळी त्यांनी लोकांमध्ये जाऊन कामही केलं होतं। त्यामुळे वाढलेला जनसंपर्क ते चुलत्याच्या विरोधात वापरण्याच्या आधीच धनंजय सावंत यांचं बंड थंड करण्याच्याही हालचाली सुरू आहेत। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत धनंजय सावंत यांना तुमचा योग्य वेळी विचार करू असा शब्द पक्षाकडून मिळाला होता, पण तो शब्द पूर्ण करण्यासाठी खरंच प्रयत्न केले का, यावरून ते चुलत्यावर नाराज आहेत। आता ही संधी तरी हातची जाऊ नये, कारण ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आणि कार्यकर्त्यांना साथ देणं या निवडणुकीत गरजेचं असल्याचं धनंजय सावंत गटाचे समर्थक सांगतायत। या धाराशिव मधल्या लढतीत काय होईल? खरंच तानाजी सावंतांवर धनंजय सावंत भारी पडतील की हे बंड थोपवण्यात चुलत्याला यश येईल? मत कमेंटमध्ये जरूर लिहा आणि अशाच व्हिडिओसाठी story.com ला नक्कीच सबस्क्राईब करा।